नमस्कार. अलीकडे सोशल मीडियावर एक पोस्ट खूपच व्हायरल झालीय. यात छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारख्या 10 गुणांबद्दल सांगितलंय. आता गंमत अशी आहे की हे ज्ञान जरी शेकडो वर्ष जुनं असलं तरी आजही ते तितकंच किंबहुना जास्तच महत्वाचं वाटतं. चला तर मग ह्या कालातीत शहाणपणाला जरा जवळून समजून घेऊया. पण मग एक प्रश्न साहजिकच मनात येतो, बरोबर? की 17व्या शतकातील एका महान राजाची तत्त्व आजच्या आपल्या या धावपळीच्या जगात यशस्वी होण्यासाठी खरंच कशी उपयोगी पडू शकतात? तर या विश्लेषणातून आपण भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातला हाच पूल बांधायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यातून काही व्यावहारिक धडे घेणार आहोत. आता हे 10 गुण व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण त्यांना 3 मुख्य भागांमध्ये विभागलं आहे. पहिला आहे आतला आवाज, म्हणजे स्वतःच्या आतली ताकद. दुसरा भाग आहे सहयोगाची कला, म्हणजे टीमसोबत काम करण्याची पद्धत. आणि तिसरा आहे रणनैतिक दृष्टिकोन, म्हणजेच भविष्याचा वेध घेण्याची क्षमता. तर ही आहेत ती 10 मूळ सूत्र. आत्मविश्वास, शांतपणे निर्णय घेणं, नेतृत्व, टीमवर्क, मॅनेजमेंट, योग्य सहकार्यांची निवड, दूरदृष्टी, वेळेचं नियोजन, दीर्घकालीन विचार आणि लहान सुरुवात. आता हे सगळे गुण तसे एकमेकांशी जोडलेले आहेत. काही वैयक्तिक गुणांबद्दल बोलतात, काही टीम बिल्डिंगबद्दल, तर काही भविष्याचं नियोजन कसं करावं याबद्दल. चला तर आता प्रत्येक भागाला आपण जरा खोलात जाऊन बघूया. तर आपला पहिला भाग आहे आतला आवाज. असं म्हणतात ना की कोणत्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात ही स्वतःपासून, आतून होते. तर इथे आपण त्याच मूलभूत आंतरिक गुणांबद्दल बोलणार आहोत, जे एका खंबीर नेत्याचा पाया रचतात. आणि याची सुरुवात होते आत्मविश्वासाने. म्हणजे बघा, इतरांचं नेतृत्व करण्याआधी स्वतःच्या क्षमता आणि निर्णयांवर ठाम विश्वास असणं किती गरजेचं आहे, नाही का? हाच विश्वास प्रत्येक मोठ्या कामाचा पाया असतो. मग ते एखादं नवीन स्टार्टअप सुरू करायचं असो किंवा आयुष्यातलं एखादं मोठं ध्येय गाठायचं असो, सगळं काही याच आत्मविश्वासावर उभं असतं. आता दुसरा महत्वाचा गुण आहे शांतपणे निर्णय घेणं. इथे 2 प्रकारच्या निर्णयांमध्ये फरक दाखवला आहे. एकीकडे आहे विचारपूर्वक, धोरणात्मक निर्णय, आणि दुसरीकडे आहे भावनेच्या भरात, घाईगडबडीत घेतलेला निर्णय. शिवाजी महाराजांचं हेच तर मोठं वैशिष्ट्य होतं. कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यांची निर्णय घेण्याची पद्धत शांत आणि विचारपूर्वक असायची. आणि आजच्या काळातही हेच लागू होतं, नाही का? कॉर्पोरेट जगात असो किंवा वैयक्तिक आयुष्यात दबावाखाली शांत राहून घेतलेला निर्णयच यशाकडे घेऊन जातो. चला आता आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया, सहयोगाची कला. एक गोष्ट तर नक्की आहे की एकटा माणूस कधीच मोठी लढाई जिंकू शकत नाही. त्यासाठी एक मजबूत आणि एकनिष्ठ टीम लागतेच. तर या भागात आपण हेच पाहणार आहोत की इतरांसोबत मिळून एक समान ध्येय कसं गाठायचं. तर एक शक्तिशाली संघ कसा घडतो याची एक प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी येतं नेतृत्व, जे एक स्पष्ट ध्येय निश्चित करतं. त्यानंतर येते योग्य सहकार्यांची निवड, म्हणजे फक्त कौशल्य नाही तर चारित्र्य पाहून माणसं निवडणं. मग त्या सगळ्यांना एकत्र आणून सांघिक कार्याला प्रोत्साहन देणं. आणि शेवटी उत्तम व्यवस्थापनातून त्या योजनेची अंमलबजावणी करणं. हे 4ही मुद्दे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक अजेय संघ तयार होतो. याचाच अर्थ योग्य टीम ही एका फोर्स मल्टिप्लायरसारखं काम करते. म्हणजे काय? तर ती वैयक्तिक ताकदीला सामूहिक शक्तीमध्ये बदलते. विचार करा, एक चांगली टीम म्हणजे फक्त काही लोकांचा समूह नसतो. ती एक ऑर्केस्ट्रासारखी असते, जिथे प्रत्येक वादक आपापल्या कलेत निपुण असतो. पण जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा एक अविस्मरणीय संगीत तयार होतं. हीच खरी ताकद आहे एका चांगल्या टीमची. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे, रणनीतिक दृष्टिकोन, म्हणजे दूरदृष्टी ठेवून भविष्य घडवणं. यामध्ये आपण नियोजन, दूरदृष्टी आणि दीर्घकालीन विचार यासारख्या तत्वांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, जी कोणत्याही मोठ्या यशासाठी अत्यंत आवश्यक असतात. कोणत्याही मोठ्या ध्येयापर्यंतचा प्रवास हा टप्प्याटप्प्याने होतो. याची सुरुवात होते एका लहान सुरुवातीने, जी एक मजबूत पाया तयार करते. त्यानंतर येतो वेळेचा योग्य वापर, म्हणजे प्रत्येक कृती आणि संसाधनाचा पुरेपूर उपयोग करणं. मग येथे दूरदृष्टी, ज्यामुळे भविष्यातील संधी आणि आव्हानं आधीच दिसू लागतात. आणि हे सगळं करत असताना डोळ्यासमोर असतो तो दीर्घकालीन विचार, म्हणजेच आपलं अंतिम ध्येय. थोडक्यात काय, तर लहान पण पक्की सुरुवातच मोठ्या यशाकडे घेऊन जाते. कोणतीही यशस्वी रणनीती मुख्यत्वे 3 गोष्टींवर चालते.
एक म्हणजे तुमचं अंतिम ध्येय, जे दीर्घकालीन विचारातून येतं. दुसरं म्हणजे दूरदृष्टी, ज्यामुळे भविष्याचा अचूक अंदाज बांधता येतो. आणि तिसरं अर्थातच वेळेचं योग्य नियोजन, ज्यामुळे त्या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होते. जेव्हा ध्येय, अंदाज आणि अंमलबजावणी यांचा योग्य मेळ बसतो, तेव्हा यश मिळणं निश्चित असतं. तर आपण पाहिलेल्या या सगळ्या गुणांचा सार ह्या 3 स्तंभांमध्ये दडलेला आहे. पहिला आहे आतला आवाज, जो आपल्याला आंतरिक शक्ती आणि संयम देतो. दुसरा आहे सहयोगाची कला, जी सामूहिक कौशल्य आणि एकता निर्माण करते. आणि तिसरा आहे रणनीतिक दृष्टिकोन, जो दूरदृष्टी आणि धैर्याने कोणतीही योजना अंमलात आणायला शिकवतो. हे तिन्ही स्तंभ जेव्हा एकत्र येतात, तेव्हा एक परिपूर्ण नेतृत्व घडतं. थोडक्यात, संपूर्ण नेतृत्व तत्वज्ञानाचा सार या एका वाक्यात येतो. कोणत्याही नेत्याचा खरा वारसा हा त्याच्या आंतरिक शक्तीवर, लोकांना सोबत घेऊन चालण्याच्या वृत्तीवर आणि येणाऱ्या काळासाठी असलेल्या स्पष्ट दूरदृष्टीवरच तयार होतो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. प्रत्येकाने आपल्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात प्रगती करण्यासाठी या 3 स्तंभांपैकी म्हणजे आंतरिक शक्ती, सहयोगाची कला की रणनीतिक दृष्टिकोन नक्की कोणत्या स्तंभावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं? यावर नक्कीच विचार करा.